हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आणि आजची रेसिपी आहे कुरकुरीत वांग्याचे काप. तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. तर कुरकुरीत वांग्याचे काप करायसाठी लागणारं साहित्य ऑब्व्हियसली वांगं लागेल आपल्याला धुवून ठेवलेलं. त्यानंतर सांबार, चिकन मसाला नसेल तरी चालेल, तो मी घेते आहे. तुम्हाला कुठलाही गरम मसाला घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर, जिरा पावडर अँड त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक करून. त्यानंतर जेव्हा आपण हे जे फिलिंग बनवू ते आपल्याला या कापावरती लावायचं आहे. पण ते कापाला आपल्याला कुरकुरीत बनवायसाठी लागणार आहे रवा, आणि रवामध्ये आपल्याला घालायचं आहे तिखट आणि मीठ. तर चला हे सगळी रेसिपी आपण तयार करूया, मसाला तयार करूया आणि मग वांग्याचे काप करून त्यांना आपल्याला लावून घ्यायचा आहे तो मसाला. चला तर करूया वांग्याचे काप. आता आपण घेतलेला आहे गरम मसाला. आता त्याच्यामध्ये आपल्याला ॲड ऑन करायचा आहे धनिया पावडर. मी मीठ ॲड केलेलं आहे, थोडं धनिया पावडर 2 चम्मच किंवा ज्याप्रमाणे क्वांटिटी आहे. 2 चम्मच जिरे पावडर, ठीक आहे. तसंच चिमूटभर हळदी आणि 2 चम्मच तिखट. ठीक आहे. या सगळ्या मिक्सचरला आपल्याला आता याच्यामध्ये कोथिंबीर पण ॲड करून घ्यायची. या सगळ्या मिक्सचरला आपल्याला पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. साईड बाय साईड मी इथे रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मीठ आणि तिखट घालून घेतलेला आहे. तो आपल्याला फक्त कोटिंगसाठी ठेवायचा, म्हणजे तो ॲज युजल मिक्स करून ठेवायचा आहे बाजूला. आणि ही आपली जी आहे मसाला रेडी झालेला आहे, त्याच्याला पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. थोडा घट्टसर ठेवायचा आहे. आणि आता कापायचे आपल्याला वांग्याचे काप. थोडेसे थिक राहतील ते थोडे साईडनी, आणि मग त्याला हे पहिले मसाला लावायचा आहे, नंतर त्याला त्या कोटिंगमध्ये डिप करायचा आहे. चला तर मग करूया वांग्याचे काप. तर असा हा मसाला रेडी झालेला आहे, बघत आहे तुम्ही. आपण वांग्याचे काप करून घेतलेले आहेत. इथे तवा रेडी झालेला आपला तेल टाकून, आणि रवाही मी रेडी करून घेतलेला आहे. आता हे काप जसं मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे बघा, असं मॅरिनेशन झालेलं आहे, राईट. आता त्या रव्यामध्ये आपल्याला डिप करायचं आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि मग त्याला ताव्यावरती ठेवायचं. अशा पद्धतीने सगळेच काप ठेवायचे आहेत. एका साईडने झालेले आहे, याला एका साईडने परतवून घ्यायचे थोडं तेल घालून. परतवल्यावरती हे असे दिसून राहिले, खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. आणि याला आपल्याला चेक पण करायचं आहे की शिजले की नाही शिजले. तर याला आपल्याला असं थोडंसं कट किंवा डीप मारून असं बघावं लागतं, ठीक आहे. बघा हे शिजले की नाही शिजले म्हणून बघितले होते, त्याला काप मारून बघितलं तर हा ऑलमोस्ट डन झालेले आहेत. आणि हे काठही याचे कटून राहिलेले आहे, कापल्या जाऊन राहिलेले आहे, ठीक आहे. एक मिनिटात हे झालेले आहे. तर अशा पद्धतीने आपली कुरकुरीत वांग्याचे काप तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.